तर उद्या तिचं लग्न होणार, काय करणार? बरं जाऊ दे आता, याच्या पुढे नाही भांडणार. हा सॉरी म्हण तिला, सॉरी म्हण. सॉरी बोलते का तो? बहिणीची इज्जत पण नाही करत. सॉरी बोल. ठीक आहे सॉरी. तू पण सॉरी बोल कर बाई. मी बोल त्याला पण सॉरी बोल. आम्ही इथून पुढे दोघं भांडणार नाही असं म्हण. आप्पा ठीक आहे. काय झालं? काय ना ते दोघे माझी लेकर कशी भांडायच्यात कचा कचा. अरे एवढे संस्कार तिनेच गाडी केली असेल काहीतरी 100%. 100% केले असेल. हे एक आलं त्याच्यात. आता हे माझं पिल्लू आगीत टाकायला. अरे हिने ग्रॅज्युएशन पूर्ण केलं, ते 12वी फेल आणि डोक्याला हात लावतो. पुरींच्या नादात नापास झालाय देव तुम्हाला. काय ते डोक्याला हात लावून बस. त्याला वॉर्निंग दिली मी, बुटानी मारल्याशिवाय राहणार नाही तुला. तू जर काय गडबड केली तर. बुटानी हा आता ना मी म्हणतो 2 मिनिटं आहे, त्याला माहिती आहे आपल्याकडे काय आहे ती. तुम्हाला माहिती तुला ना गोळी घालीन आणि लंगडा करून घरात पुरवीन तुला सगळं खायला. आयुष्यभर पुरवेन आप्पा. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत. हा बोला. मला माहिती आहे त्याची गर्लफ्रेंड. कोण आहे रे? का मला ते म्हणलं होतं ना, मी म्हणलं होतं ना गर्लफ्रेंड आहे त्याला. तू कधी पाहिली कुठली तुला माहिती आहे का? गर्लफ्रेंड येत. 2 मिनिट 2 मिनिट यार, त्याला लाज तरी वाटते का? पुरे पाय 2 विषय उडाले त्याचं. 2 12वी मध्ये. 12वी फेल. 12वी फेल. अरे इकडे बघ. याला कोणी सांगितलं? याला कोणी सांगितलं म्हणे? हा आला होता का बघायला? कधी? मला गर्लफ्रेंड आहे का नाही तर? आपण अरे, माहिती, मला माहिती. हे, ह्याला माहिती. तो म्हणतो मला माहिती आहे. माहिती असल्याशिवाय माणूस लबाड बोलत नाही. हा, काय लोचन माहिती त्याला? काय असं कोण म्हणतं? असं सांगितलं ना, ए, नाही तर सगळ्या काढायचं नाही ना. तुला तुझा नाही हाफ मटन करून बाजूला. ए, तू काय म्हण- तुला आहे ना लक्षात ठेव. काय बाप्पा आहे? काय नाही आता काय करायचं? पोरगा आहे ना, पोरगा आहे. ही बघ पोरगी माझी, ही सगळी जाऊ द्या, तुमच्या घरचा मॅटर आहे तुमचा. अरे घरच्या मॅटर म्हण, घरचं तर मॅटर मग घरच्या मॅटर मध्ये तर असं होतं ना. मग कसं- पोरांना नाही तर आपलं तर कसं करायचं? मध्ये कशाला आला तू? घरचं मॅटर सांगायला आलतो ना मी. हा जा आता मग. मी तर जाणार. झालं ना काम? माझं निघ. आता हात गेला रुसून, आता काय करायचं तुम्ही सांगा मला. काय नाही बेटा, तो येईन 4 दिवसांनी. काय तुझं तू अभ्यास कर. आता तुझ्या घरात जा, आपल्या घरात जा तू आतमध्ये. ठीक आहे, येतो मी. हा ये. त्या अनिकेतच्या आता ना, आता 1 दिवस नाही त्याचा हाफ मर्डर केला ना, माझं नाव बी ऋषीबाई नाही. तो फक्त सापडायला पाहिजे आता 1 दिवस. डायरेक्ट डोक्यातच बंदूक लागतो त्याच्या. तो फक्त आता एकदा तावडीत सापडायला पाहिजे. अरे थांब थांब थांब. काय कुठं चाललाय काय? तुझ्यामुळे एवढं रामायण घडलं सगळं आणि तू म्हणते कुठं चालला कुठं चालला? शानी आहे का? तिचे लफडे माहिती आहेत का तुला? काय मग तुला काही गोड बोलून दिला असतं तर काही झालं असतं का यार? तुझ्यामुळे सगळं मला मार खावा लागला. त्याच्यात तो अनिकेत सोबतच आहे ती, तुला माहितीये का? अनिकेत सोबत हो, अनिकेत सोबतच आहे. म्हणून तो आज तिकडे आला होता का घरी माझ्या काड्या करायला? थांब आता त्याला फक्त सापडू दे. नाही त्याचं कांड केला ना, माझं नाव बी ऋषिकेश करणार नाही. आता तू थांब तू. आणि तुला काय गरज होती? तिला जर थोडस पाणी दिलं असतं तर काही बिघडलं असतं का? सर्व कॉलेजमध्ये राडा करून टाकला. त्यांनीच मला फोन लावला, त्यांनीच मला सर्व केलं. तोच माझं नाव माझ्या बापाला सांगायला आला. माहिती का तुला? काय यार, तुला काही गरज नव्हती मारा करायची. जाऊ दे, मग चाललोय मी तिकडं. आता नको जाऊस, थांब. कामरा नको जाऊ घरी. मला घरीच नाही जायचं. मला आता डोकं फिरलंय माझं एकदम. मी आता कुठं पण जाईल, घरी येणारच नाही डायरेक्ट. मी किती का हुडकाना, किती का पाहत फिरेना, मला काही गंपास्तावा नाही आता कोणाचा. असं नको करूस, घरी जा, शांत हो. शांत नाही, माझं डोकं फिरलेलं आहे. त्याच्यात माझी बहीण माझ्या काड्या करायला, तो अनिकेत बी तिकडे येऊन करू राहिला. मग करू काय? माझ्या पप्पा पण माझी बाजू घेत नाहीये. मग करू काय मी आता? डोकं नाही फिरणार तर मग काय होणार आहे? काय यार, जाऊ दे, सोड ना ते. नाही तर मी तर आहे ना, मी तर तुझी शेवटपर्यंत साथ देणार आहे ना. अरे पण तू आहे म्हणूनच तर शांत बसलोय ना मी. नाही तर केव्हाचा बार उडवला असता त्याचा मी. आता मी कोणाच ऐकून घेत नाही माहिती का? मी तुझ्यावर प्रेम करतो म्हणून शांत बसलोय मी. नाही तर एकेकाला घोडाला आला टाइम नाही लागणार माझा बाप सोडून. नको टेन्शन घेऊ, घरी जा, शांत हो.
अजून वरून म्हणता लग्न लग्न नाही करून देणार, लग्न नाही करून देणार. आता एक काम करू आपण, डायरेक्ट लग्न ते करून. काय पण बोलले तरी आपण आपली साथ सोडणार आहे का? नाही ना. साथ तर नाही सोडणार, पण आपण एकाच दिवशी लग्न करून त्यांच्या दारापाशी जाऊन त्यांना दाखवायचं की आम्ही लग्न केलं. काय होईल ते होईल. चालेल, तू म्हणशील तसं. ठीक आहे चालेल. मग डोकं फिरवायचे काम आहे. ठीक आहे चल येतो मी आता. हो, शांत घरी जा, कुठे जाऊ नकोस. हा ठीक आहे बाय. हा, जाते मी. अरे काय विजय, ऊसाला पाणी बिणी आहे का नाही? ते गडी काम करीत नाही काय कायला का वाळून चालला का तो पार? काम चुकार आहे जरा, काम करीत नाही जरा. कायला का नीट गडी बघता येत नाही हो तुला? पाणी दिलं नाही उसाला. ऊस चालला अरे कसला वाळून गेलाय का ह्यो? ते सांगावं लागेल जरा, मला टाइम भेटत नाही रे. टाइम काढायचा असतो का? गड्याला सांगावं लागेल गडे काय ऐक नाही ते जरा. सांगला का? बघावं लागेल नाही तर दुसरा बघ नाही तर गडी चालला तो काय वाळून गेला का पार ती बघ. काय सांगायचं ते याला काय का? भेटत नाही तो. ते काम चुकार करतोय जरा, कामच करीत नाही. हे ऋषी, हे ऋषी कुठं चाललाय एवढा? सांग रे काय म्हणतो. अरे इकडे जा. अरे कुठं चाललाय? कसलं टेन्शन आहे तुला? टेन्शन? अरे मला तुझ्या तोंडावर दिसतंय टेन्शन. अरे काय टेन्शन म्हणजे माझे पुरे 12 वाजवून ठेवले त्या अनिकेतनी घरी येऊन, माहिती का तुला? आणि त्यो हा तोच ना. अरे त्या दिवशी तुझ्या बहिणीला घेऊन फिरत होता गावात. काय लपडेच्या गावाचं कोणाचं? तुझ्या बहिणीचं आणि अनिकेतचं. तो तर आत्ता घरी आला होता माझ्या. आता आम्हाला नाही माहित बाबा, दिसलं काय? अरे त्याच्यामुळे तर माझ्या बापाने मला मारलं. बघ तुझं तू बाबा. अजून काड्या करून पळून गेला तो. आता आम्हाला दिसलं म्हणून तुला सांगतोय. म्हणजे माझ्याच बहिणी सोबत लपडून आमच्याच घरात काड्या करून राहिला तो. कुठं फेडल तो एवढा पाप? थांब, मी त्याचा कांडच करतो आता. तुझ्याकडं पोरांचा नंबर असेल तर मला दे, मी पोरं लावूनच आणतो, नाही तर हाफ मर्डर करतो त्याचा. आपल्याकडे नाही असलं नंबर काय मग तू बघ. आणि तू कधी बघितलं माझ्या बहिणी सोबत त्याला फिरताना? आता आम्ही दोघं राहण्यात येताना बघितलं, कधी? रस्त्याने चाललेली गाडी. हा का? हा किती वाजता? आता अर्धा एक तास झालं. अरे तो म्हणे ते माझं लफड त्या पोरी सोबत आणि असं आहे तसं आहे, फाळा नाही ढिमका आहे टमका आहे. तुला माहिती का माझ्या बापाने मला किती मारलं? मी चांगलं आता तिकडं. तुला चुना लावलं त्याने. चुना म्हणजे लय घरात पाय सोडून ठेवायचे. आता हे नाही माझी, माहिती का? माझा बाप माझं डायरेक्ट टंगळ मोडणार आहे, माहिती का? मी आलो संतापात आता बाहेर निघून घराच्या. उलट ते अजून माझी बहीण माझ्यावर ताटू राहिली, म्हणे तुझं पण त्या पोरीशी लपडे. लगेच हा आला चोमण्या, म्हणे त्या पोरी सोबत मी पाहिलं होतं. आता मी सांगतो ना आता काय काड्या करायच्या, मी करतो ना आता याला. कर तू कर. ठीक आहे मग येतो मी. हा. चल दादा आपण आप्पाचीच पोरगी आहे ना का? ऋषीची बहीणच दिसायले. लय मटकत चालली आहे. ऋषी हा कुठं चाललाय एवढा उन्हात आणायचं? काय नाही, चाललो तिकडं बाहेर. काय म्हणतो बोल ना. चल जरा सावलीत बसू, आंब्याखाली चल. बरं चल. काय म्हणतो बाकी? शेतात काम बिम चांगलं सुरू आहे सगळं. तुमची बरी जरा सुखाची जिंदगी तुमची. तुमचं काय बोला झालं म्हणायला तुझं? पण. काय झालं? काय घंटा होणार आहे? जाऊ दे त्याच्यामुळे. काय झालं ऋषी, सांग की. काय नाही रे, असंच. काय रे काय काय चालू आहे? काम बिम बरं चालू आहे ना? सगळं बरं, पण काय झालं तुझ्या चेहऱ्यावर एवढे 12 का वाजले? 12? अरे इथं आयुष्याचे 12 वाजले, काय चेहऱ्याचे वाजवतो तू? काय झालं ऋषी एवढं? अरे काय नाही, सिंपल हे होत, सिंपल विषय होता. माझं आणि माझ्या बहिणीचं भांडण चालू होतं, बरोबर? मग तो अनिकेतची यायची काही गरज होती का तिथं? आला आणि माझ्या बापाजवळ काड्या करून निघून गेला. तुला माहिती का माझ्या बापाने किती मारला मला? म्हणून मी संताबा तिकडे आलोय. आता 4-5 दिवस घरीच जाणार नाही. का रे असं काय करतोय? मग त्याला काही गरज आहे का दुसऱ्याच्या भांडणात तोंड घालायची?
भलती घाण सवय आहे त्याला. तो फक्त दिसला पाहिजे. आणि दोन तीन जणांच्या कानाकडून मला ऐकायला आलेलं आहे की माझ्या बहिणीचं आणि त्याचं लफडं चालू आहे बा. ते जर मला दोघं दिसले ना, मी डायरेक्ट त्यांना दोघांना आणन, नाही तर आप्पाला नाव सांगल. जसं अरे ज्याला इकडच तर जाताना बघितलं मी. इकडं हा केळा आताच अर्ध्या तासापूर्वी. तो सागरेने सांगत होता. थांब आता आप्पाला नाव सांगतो आता यांचं. आप्पाने जसा मला तुडवला ना, आप्पाला लय जया जया करताना आप्पा याची जयाच काढतो मी आता. थांबतो. चल भाई येतो मग. हा चल. हा नेमकं कुठे गेली ती माझी बहीण? इथेच गेली जया बघ. या साईडला का? हा बरं ठीक आहे, भेटतो चल, मला तुला पण घरी. कामाला गावात आहे. भेटतो. हा चल.